नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। चांदवड तालुक्यातील परसूल गावातील म्हसोबा महाराज आस्थान येथे नाथशक्ती नाथ संप्रदाय प्रचार प्रसार संघटना महाराष्ट्र राज्याचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला। सध्या समाजात वाढत चाललेल्या भोंदूबाबांच्या प्रकारांमुळे खऱ्या नाथभक्तांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। नाथ संप्रदाय हा भारतीय संस्कृतीतील प्राचीन शैव परंपरेचा महत्त्वाचा भाग असून योग, ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम असल्याचे मान्यवरांनी सांगितले। या मेळाव्यासाठी संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र अध्यक्ष राजूबाबा पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आबाजीबाबा बर्डे, भुजंगनाथजी महाराज धोडंबे, चंदूबाबा लासलगाव, तेजसबाबा मालेगाव, अशोकबाबा ससाने अहिल्यानगर, लखनबाबा फलटण, वदक महाराज अहिल्यानगर, रविबाबा सानप निमोण, बापू महाराज मालेगाव, पूनमताई जळगाव, हबप समाधान महाराज पगार, समाधान आहेर तसेच निर्भय पार्टी नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी नाथभक्तांना अनमोल मार्गदर्शन करत समाजात खरी आध्यात्मिक परंपरा जपण्याचे आवाहन केले। महाराष्ट्रातील यवतमाळ, सुरगाणा, दिंडोरी, विजयनगर, बाखारवाडी, मेहुणबारे, धुळे, जळगाव, सोमगीर, वडाळेवणी, कळवण, देवघट, अंबानेर, भाटगाव, सिन्नर, तिसगाव, उमराणे, मोहपाडा, पेठ, यावलपाडा, बाताडी, सटाणा, नामपूर, नांदगाव, देवळा, शिरसमणी, श्रीरामपूर, लोहनेर, सौंदाणे, निमगाव, इगतपुरी, येवला, निफाड, मालेगाव आणि वटारसह विविध भागांतून मोठ्या संख्येने नाथभक्त मेळाव्यासाठी उपस्थित होते। या मेळाव्याचे आयोजन परसूल येथील शिष्यमंडळींनी केले होते। सागर पगार, राहुल गांगुर्डे, वैभव गांगुर्डे, भूषण निकम, प्रवीण गांगुर्डे, मधुकर जाधव, संजय जाधव, महेश बर्डे, समाधान बर्डे, अक्षय बर्डे, सुनील केदारे, मोहन शिंदे, महेश जाधव, समाधान सोनवणे, दिगंबर निकम, समाधान गायकवाड, दिनकर गांगुर्डे, ऋतिक जाधव आणि सागर मगरी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक महाराज केदारी यांनी केले, तर उपस्थित नाथभक्तांचे आभार सागरबाबा पगार यांनी मानले। हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। पण इथं जितके नाथशक्ती नाथ संप्रदायाचे पदाधिकारी असो, जीवाभावाचे नाथभक्त असो, आज इथं 50, 60, 70 जण आलेले आहेत। सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो, सत्य बोलायचं फक्त। याच्या जागेवर जर चंदूबाबांच्या इथं किंवा आपल्या एखादी नाथभक्ताच्या घरी जर काही कार्यक्रम किंवा संप्रदायाच्या जर पदनियुक्तीचा जर कार्यक्रम राहिला असता तर इतके सगळे जण कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते का? मला आधी पहिले तुमच्याकडून एवढा एक शब्द हवा, राहिले असते का उपस्थित? नाही राहिले असते। त्यावेळेला तुमच्याकडे काम असतात, बरोबर, कोणाची काही परिस्थिती असते, कोणाची काही असते, ठीक आहे। 100 जणांमधून 50 जणांची कामं आहेत, 50 तर एकाच्या दुसऱ्यासाठी सुखदुःखात धावू शकतात। पण आज जी परिस्थिती चालू आहे सोशल मीडियावर, विटंबना, गादी मालक घाबरण्यासाठी जो ज्याच्या मनातल्या काहीतरी समस्या घेऊन आलेला आहे, एवढं मी खात्रीशीर 100% तुम्हाला खरं सांगतो। पण सर्वांना एकच सांगतो भावांनो, जर धर्म टिकवायचा आहे, नाथ संप्रदाय जर चालवायचा आहे, तर आज जर 100 जण आहेत ना, तर उद्या उठून जर एखादी आपल्या नाथ भक्तावर जर कोणी जर विनाकारण चूक नसताना जर त्याच्यावर बोट उचलला ना, तर ही 100 नाथशक्ती नाथ संप्रदाय प्रचार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष की बाबांनो, आज जे वादळ पेटलंय अख्ख्या महाराष्ट्रावर, हा एक खरा बाबा म्हणायच्या लायकीचा नसलेला व्यक्ती, त्यांनी सगळ्या भगव्याला कलंकार लावण्याचं काम चालू केलंय आणि त्याच्यावरती आमच्या श्रद्धा निर्माण समिती ऑब्जेक्शन घेते। या बाबाने एवढा पैसा घेतला, या बाबाने तेवढा पैसा घेतला आणि ह्या बाबाने त्या स्त्रीवर बलात्कार केला, 6-7, 10 वर्ष झाले। त्याच्यासाठी आपण सगळं आज
एक मेळावा भरवलाय या परसूल गावामध्ये. मी गेल्या 25 वर्षापासून म्हसोबा देवाची सेवा करतो. साधी भोळी. माझ्या मंदिराच्या फक्त 3 भिंती झाल्या आणि 1 भिंत राहिली. याचं कारण काय असेल सर्वनाथ भक्तांनी सांगा. सगळ्यांना सत्वआदेश. मित्रांनो, नुसतं बोलून होणार नाही. आपली जर कॉलर स्वच्छ असेल, आपली कॉलर जर स्वच्छ असेल तर तिच्याकडे कोणी पाहणार नाही. तसं आपला नाथ संप्रदाय जर स्वच्छ ठेवायचा असेल तर आपण प्रत्येकाने स्वच्छ वागलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा अन्याय होत असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करू. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक सुंदर असं सांगितलं संविधानामध्ये, प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर संघर्षाने मिळते आणि संघटनेने मिळते. ती तशी मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने जर संघर्ष केला पण ते सत्यासाठी संघर्ष करावा, इतरांसाठी नाही. आपण जर आपली कॉलर जर घाणेरडी नसेल तर आपलं कोणी येणार नाहीये. आणि आपली जर कॉलर घाणेरडी असेल. सर्वप्रथम इथं जमलेले सर्व माझे नाथ भक्त आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ पाटील, सर्वांना मानाचा आदेश. ओम नमो नारायण. आता सर्वप्रथम आपल्याला जे बोलायचं आहे, आता नाशिक जिल्ह्यामध्ये बघा तब्बल 2 महिन्यापासून बाबाजी 2 महिन्यापासून 35 गुन्हे दाखल झाले. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. किती? 35. आणि याची सुरुवात केली सर्वप्रथम अशोक बाबा खरात, बरोबर ना? तर माझी तरी इच्छा आहे का 36वा गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे. आणि इथे जमलेले सर्व नाथ भक्त यांना एकच कळकळीची विनंती. प्रथमतः कोणी असो, माझं बोलण्याचा राग नका येऊन देऊ. आपण पहिले प्रत्येक गोष्ट नियमात करायची. आपल्यातला कोणीही चुकला नाही पाहिजे, जेणेकरून आपले संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील त्यांना तुमच्या बाजूने बोलायला ना ताकद निर्माण झाली पाहिजे. प्रथम तर तुम्ही जर चुकीचे असले ना तर बाकीच्यांना काहीच तुमच्या बाजूने सपोर्ट राहणार नाही बोलायला. त्याच्यासाठी सर्वांनी पहिले नियमात राहा. आणि राहिला विषय, आपण जो सत्याचा मार्ग अवलंबलाय आणि सत्याला नेहमी त्रास आहे. काटे हे सत्यावरच्या मार्गाने चालणाऱ्याला. त्यामध्ये सुद्धा प्रवृत्ती मार्गातून निवृत्तीचा तट सादर करत असताना नाथ परंपरेमध्ये अवघड परंपरा येते आणि एक कामफडी परंपरामुळे येते. त्या परंपरेमध्ये आम्ही मागच्या कुंभामध्ये जवळजवळ 11 दिवस राहिलो. आपलं जे मंदिर आहे काळाराम महाराज मंदिर, तिथं ते मंडळी उतरतात. कुंभापासून फार दूर, कुंभाचा मान पान तीर्थयात्रेपासून फार दूर त्यांचे जे राजाजी होते, ते राजा जे असतात ते 12 वर्ष गौड बंगाल म्हणजे त्या पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर असतात. 12 वर्षाने कुंभात येतात. गुरु गोरक्षनाथांच्या पादुका त्यांच्या समोर असतात आणि त्या पादुका अशा समोर हातात असतात. आणि राजाजी फक्त दिवसातून सायंकाळी 6 वाजता बाहेर निघतात आरतीच्या वेळेस. आणि त्या राजाजींच्या सेवेसाठी 2 जण आहेत. राजाजींच्या सेवेला सुद्धा आपल्या मंडळीला दर्शन करता येत. माझा म्हणायचा उद्देश असा आहे, जो तुमच्यामध्ये जो शक्तीची जी नाथ भक्तीची शक्ती आहे ती शक्ती सगळी पुढे चालवा. ठीक आहे. आणि त्यात काही जे आहे त्यात आता तुम्हाला राग नका माना माझा, त्यात पण तुमच्या नावाखाली काही ढोंगीपणा करतात म्हणून एवढा पसरलेला आहे. ठीक आहे. आणि आम्ही ज्या ढोंगीपणाला जे आपण रोखण्याचा प्रयत्न करतो त्यात आमच्यावरती सापडून बसतात. कारण असे बरेचसे आहेत आमच्या भागामध्ये की आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा रोखण्याचा प्रयत्न करतो, मग बाकीचे दुसरे त्यांना सपोर्टच करतात लगेच. मग ते आपल्यासारखं पण खसून जातं ना, म्हणजे आपल्या पुढचा मार्ग जमतच नाही. मग त्यासल्या ढोंगीमुळे. बातमी संकलन ऋतू मुकुंद निर्भवने, उपसंपादक